नमस्तस्ये महामाये सिरपीठिते सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमच्या आपल्या आणखी एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची पूजा कशी करावी या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि साध्या आणि सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने म्हणजेच आपल्या पुस्तकाप्रमाणे साधी सोपी मांडणी कशी करावी याच संदर्भात माहिती बघतोय। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे। त्यात म्हटलेले आहे की या महिन्यात ईश्वराचा अंश आहे, म्हणूनच भगवान विष्णूंची या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करावी। त्याचबरोबर या महिन्यात आपल्या महालक्ष्मीच्या गुरुवारचे व्रत येत असते, म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातले व्रत येत असतात आणि ते आपण प्रत्येक महिला करतच असते। तर तेच व्रत कसे करावे ते आपण पाहणार आहोत। इथे आम्ही पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवले का जी जी सामग्री लागते ती आपण एकत्रित करून घ्यावी। तर या पूजेसाठी कोणती सामग्री लागते? जी कोणतीही कठीण किंवा न मिळणारी सामग्री लागत नाही। साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरात उपलब्ध साहित्यात ही पूजा केली जाते। या पूजेसाठी कोणत्याही प्रकारच्या ब्राह्मणाची आवश्यकता नसते। पूजा साहित्यामध्ये पूजेसाठी 5 वृक्षांच्या 5 फांद्या किंवा 5 पानं असली तरी चालतात, 5 फळं, 1 नारळ, फुलं, पैसा, सुपारी, दुर्वा इत्यादी साहित्य लागतं। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः असा मंत्र म्हणून उजव्या हातात पाणी घेऊन ते आचमन करावे आणि चौथ्यांदा उजव्या हातात पाणी घेऊन ओम गोविंदाय नमः म्हणून पाणी तामणात सोडावे। नंतर संकल्प करावा। संकल्प करताना उजव्या हातात 1 पळी पाणी घेऊन हळद, कुंकू, अक्षत, 1 फूल घेऊन संकल्प करावा की मी माझ्याकडून ही पूजा निर्विघ्न पार पडावी आणि मी ज्यासाठी ही पूजा करते ते माझी मनोइच्छा पूर्ण व्हावी असा संकल्प करून तो पाणी आपल्या तामणात सोडून द्यावं। त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथमतः आपण दीप प्रज्वलन करावं। इथं मी अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे। अष्टलक्ष्मी दिव्याला प्रथम मी हळद कुंकू करून घेते, नंतर पूजन करून दिवा प्रज्वलित करून घेते। कधीही कोणत्याही देवपूजेची सुरुवात करताना प्रथम दीप प्रज्वलनानेच करावी। त्यानंतर आपण दीप प्रज्वलन झाल्यानंतर गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती घ्यावी, त्याचा अभिषेक करावा। अभिषेक करताना गणपतीचं मंत्र म्हणावं। जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती तुम्हाला पूजेत ठेवायची नसेल तर सुपारी रूपे तुम्ही गणपतीची इथे स्थापना करू शकता। गणपती बाप्पाला स्नान म्हणजेच अभिषेक झाल्यानंतर कापसाचं वस्त्र परिधान करावं, गंध, पुष्प, दीप अर्पण करावा। त्यानंतर मग महालक्ष्मी मातेची अशी आपल्याला प्रतिमा मिळते, तिचे पूजन करावे। जर अशी प्रतिमा तुमच्याकडे नसेल तर महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्ये पहिल्याच पानावर जे अशी प्रतिमा आहे आपण तिचीही पूजा करू शकतो की या प्रतिमेत कुबेर यंत्र, श्रीयंत्र, सर्व यंत्र आणि महालक्ष्मीची तस्वीर आहे, म्हणून याचे पूजन या दिवशी करावे। फोटो असल्यामुळे फोटोला आपण स्नान घालू शकत नाही, तर मग फुलांनेच दूध पाणी शिंपडून घ्यावे थोडंसं आणि मग हळद, कुंकू, फूल अर्पण करावा, धूप दीप दाखवून घ्यावं। अशा प्रकारे पूजा चालू असताना अखंड श्री महालक्ष्मी नामाचा जप करत राहायचं। मन शांत स्वस्थ ठेवावं, चिडचिड करावी नाही, घर स्वच्छ सुंदर ठेवावं। अशा प्रकारे गणपतीचे पूजन झाल्यानंतर, महालक्ष्मीचे पूजन झाल्यानंतर कळशाची मांडणी करावी। असा कळशाची स्थापना करताना तुम्ही धातूचाच तांब्याचा वापर करावा, स्टीलच्या तांब्याचा वापर करू नका। म्हणजे पितळेचा किंवा तांब्याचा तांबा तुम्ही घेऊ शकता। त्यात पाणी भरून घ्यायचं, सुपारी, पैसा, दुर्वा, अक्षता असं टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद कुंकूही टाकायची आणि कळशाच्या अष्टबाजून म्हणजे सर्व बाजूंनी अशा हळद कुंकूच्या रेषा ओढून घ्यायच्या। या रेषा खालून वर ओढायच्या, म्हणजेच काय, 1 हळदीची रेष ओढायची, नंतर 1 कुंकवाची, हळद कुंकवाच्या, अशा अष्टबाजूने म्हणजे संपूर्ण कळशाला हळद कुंकूच्या रेषा ओढून घ्यायचा। तुम्ही कळशावर नारळ तसाच ठेवू शकता किंवा इथे मी नारळाला मळवट भरून घेत आहे, तर तुम्ही असा साधा सोपा मळवट भरूनही कळशाची स्थापना करू शकता किंवा तुम्हाला तसंच हळद कुंकू लावून कळश मांडू शकता। त्यानंतर आपण ज्या 5 फांद्या आणलेल्या असतात किंवा 5 झाडांची 5-5 पानं आणलेली असतात ती कळशामध्ये ठेवावी। त्यानंतर नारळाची त्यात स्थापना करावी। अगदी अशा साध्या पद्धतीने ही मांडणी तुम्ही नक्कीच करू शकता। जर तुम्ही प्रथम व्रत करत असाल तर साधी आणि सोपी नक्कीच तुम्ही मांडणी करू शकता। तर आपण याच कळशाला मुखवटे, साडी वगैरे नेसवतो आणि खूप
खूप वेगवेगळ्या पद्धतीने आणि छान छान पद्धतीने सगळ्या महिला ह्या कळशाला सजवत असतात, परंतु अशा साध्या पद्धतीने हे पूर्वीपासून अशी पूजा केली जाते. आणि देवीचा शृंगार कसा करावा हा प्रत्येकीच्यावर अवलंबून असतो आणि प्रत्येकाची इच्छाशक्ती, आवड त्याच्यानुसार हा शृंगार केला जातो. तर मग असं तुम्ही त्याच चौरंगावर गोलाकार तांदूळ किंवा गव्हाणे वर्तुळ काढू शकता, परंतु इथे मी छोटा पाट ठेवलेला आहे. त्या पाटावर रुमाल ठेवला आणि त्याच्यावर गोलाकार तांदूळ पसरवून घेतले, त्यावर हळद कुंकू वाहिला आणि त्यानंतर हा जो आपण कळश भरला आहे त्याची स्थापना तिथे करून घ्यायची. स्थापना करण्याआधी आपण कळशाला हा रक्षासूत्र बांधून घ्यायचं. हा रक्षासूत्र आपल्या कळशाची देवी पूजेची रक्षा व्हावी म्हणून हा रक्षासूत्र आपण या कळशाला नक्की बांधावा आणि मग कळशाची स्थापना करून घ्यावी. तर या पूजेचे नियम काय आहेत? तर पूजेचे कोणते असे नियम नाही आहेत, परंतु मांसाहार टाळावा, उपवास करावा. उपवास करताना निर्जळ किंवा निराहारी उपवास न करता उपवासाचे म्हणजे फळाहार करावा. फळाहार करून हा उपवास करावा आणि नंतर पूजा करावी. आणि पूजा करणाऱ्या स्त्रीने आपलं मन शांत ठेवावं, चिडचिड करू नये, घरात स्वच्छता ठेवावी आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने भक्तिभावाने महालक्ष्मी आईचे स्मरण करून पूजा करावी. अशा प्रकारे आपल्या इथे कळशाची मांडणी झाली आहे. कळशाला मी छान वेणी लावून घेतली, दोन्ही साईडला 2 गजरे लावून घेतली. किती छान साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पूजा होते. आणि मग फळरूपी नैवेद्य दाखवावं. तुम्ही एका प्लेटमध्ये सुद्धा ही 5 फळं ठेवू शकता, परंतु माझी मम्मी ही म्हणजे माझी आई अशी करायची म्हणून मी करते. मी विड्याची पानं किंवा आपण कुठल्याही झाडाची 5 पानं ठेवावी, त्यावर थोड्याशा अक्षता टाकाव्या आणि त्याच्यानंतर तुम्ही एकाच प्रकारची 5 फळं किंवा 5 वेगळ्या प्रकारची फळंही या पूजेसाठी वापरू शकता. आणि मग ते फळरूपी नैवेद्य ठेवून घ्यायचे. फळांवर मी अशी फुलं ठेवते, हळद कुंकू वाहते. हे सर्व तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशा प्रकारे मांडू शकता किंवा एका प्लेटमध्येही ही 5 फळं ठेवू शकता. त्यानंतर मग गणपती बाप्पा आणि आई महालक्ष्मीला दुधाचा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर पोथी वाचावी, धूपदीप अर्पण करून नंतर मग पोथी वाचन झाल्यानंतर आरती म्हणून घ्यावी. म्हणजे सकाळी पोथी वाचावी आणि संध्याकाळी 2 वेळेस पोथीचं वाचन नक्की करावं. संध्याकाळी महानैवेद्य म्हणजेच गोडाचा नैवेद्य करावा. तसंच जो आपल्या पंचपक्वानांचा नैवेद्य असेल तो करावा. नैवेद्य अर्पण केल्यानंतर ही पोथी वाचन आणि आरती म्हणावी. नैवेद्य तुम्ही इथे 2 नैवेद्य काढायचे आहेत, एक महालक्ष्मी आईला आणि एक गाईचा नैवेद्य बाजूला काढायचा आहे. तुमच्या जवळपास जर गाय असेल तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तो नैवेद्य गाईला खाऊ घालायचा. आणि जर गाय नसेल तर मग गाईच्या नावाने जो नैवेद्य बाहेर काढला आहे तो आपल्याच घरातल्या लोकांनी खाऊन घ्यायचा. आणि जी आपण ओटीच्या सामानात 5 फळं वापरतो ती तुम्ही खण आणि ती फळं पहिल्याच दिवशी ठेवायची आहेत आणि तीच आपण रोज म्हणजे प्रत्येक गुरुवारी वापरायची आहेत. म्हणजे आज जे आपण पूजेत तांदूळ, गुळ खोबरं वापरलेलं आहे ते आणि ओटीचं सामान ते सर्व एका डब्यात ठेवून द्यायचं आणि दर गुरुवारी त्याचाच वापर करायचा. फळं तुम्ही घरी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी खाऊ शकता. फुलं आणि पानं त्यांचं विसर्जन करायचं. परंतु जे तांदूळ आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि जो आपण खण किंवा ओटीचं सामान काढले आहे ते तुम्ही प्रत्येक गुरुवारी तेच वापरायचं आहे. शेवटच्या गुरुवारी तुम्ही 7 सवासणी तरी पूजन करून त्यांची यथाशक्ती ओटी भरायची आहे. ओटी भरताना तुम्ही फळाची ओटी भरू शकता, त्याचबरोबर एखादी पोथीही देऊ शकता. जसं तुमची यथाशक्ती काही भेटवस्तू द्यायची असेल तर तीही उद्यापनाला देऊ शकता. परंतु जर काहीच नसेल तर एक फळरूपीही भेटवस्तू देऊन तुम्ही देवीचं उद्यापन करू शकता. चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवते.